त्याचे पैसे देऊन टाका बरं का, नंतर फुकट केळी खाणार नाही मी. हो हो हो. ऐका ना, त्यानं मला एक आयडिया दिली. काय? आता हे केळ बारीक आहे की नाही त्याचं, तर मग त्यानं काय म्हणलंय, उगं त्याला असं करत राहायचं म्हण, असं असं करत राहायचं, मग ते मोठं होतंय. मग येडी आहे का ग तू? कसलं हो, म्हणजे माणसानं चांगली आयडिया दिली की आपल्याला. अगं ते काळं पडल घसून घसून. कशाला काळ पडेल? मग अहो म्हणजे आता हे छोटे आहे, हा. मग थोडस मोठं करून खाल्यावर आपलं पोट नाही भरणार का? अगं त्याच्यात काय हवा घुसणार आहे का असं असं केल्यावर? तुम्हाला तर काहीच कळत नाही बाबा, जाऊ द्या तिकडे. आणि मग हे बघा, तुम्हाला खायचं असेल तर खा, नाही तर मी रोज खाईन. असं करू करू मस्तपैकी असं हे असं असं करून खालची बी साईज वाढवीन, वरची पण. असं मोठं केलं का मग माझं एका केळामध्ये पोट भरल. बरं, एका केळामध्ये 7 होतील आणि एवढ्या डझन मध्ये 12 ते 84 होतील. फेरा 84चा एकदा पडला का आपण अडकलो त्याच्यात. मग 1 डझन आहे 12, एकाला 7, 12 7 84. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, एवढी केळ खाल्ल्याने मला एवढी लेकरं होतील वाटतंय का तुम्हाला? अर्थात तो सांगून गेला. जाऊ द्या, काय का होईल बघन मी पुढच्या पुढे. पण मला केळ लय आवडलेत बघा, इतकं गोड केळ होतं त्या माणसाचं, बाप, मी खाऊन बघितले. अरे काय येडी झाली तू. त्यानं ते पिकेल दाखवलं तुला, आता हे खराब केळ आहे. अहो दिसलालेत की तुम्हाला, दिसणं झालं काय एवढं चांगलं आहे बघा, किती इकडे भारी पाय वाटलं. डाग पडली त्याला. कशाला? नीट बघा, दिसाले का तुम्हाला? हे बघा किती भारी आहे बघा ना, छान आहे ना. मग मी तर रोज खाईन. नाही अरे येडावली का काय त्याला अशी आवडून धरती म्हणजे टिकाला. खायचं म्हणल्यावर आपण असं स्वाद घेऊन नाही खात का त्याचा? अगं श्वास कशाचा घेतो माहितीये का? ऐका ना, खाऊ आपण, चला. मी नाही खाणार. चला की, मी खाऊन बघितलेले. अरे बाबा तुझी ताकद आहे, ते केळ खाल्यावर पोर सामायची ते. चला ना.